बघा मित्रांनो, हे आपले गावकरी सगळे चाललेले आहेत आता मला मांडव स्थापनेसाठी केळी आणायला. हा चालेल, मी येतो. चला या येतो. सगळ्या तोडत्या. हे बघा, केळी तोडायच्या आधी मान दिलं जाते ना. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या बादीवाडीत आपल्या ऋषा भावाच्या हळदीला. तर चला आपण बघूया ऋषाची हळद म्हणजे कोकणातली हळद कशी साजरी करतात. तयार करतात केळी बांधण्यासाठी. मामा आलेले आहेत आपले. मी पाहिलेले सर्वात पहिले कोकणातल्या महिला साऊंड सर्व्हिस ऑपरेटर. केळी इथे बांधतायत आता. केळी खूप जड असते आणि सर्वात जास्त महत्व हे बघा या कोक्याला असतं. बघा चाय बघा, अजूनपर्यंत होईल चाय एक नंबर. आणि आपल्या गावच्या सर्व कार्यक्रमात आपल्याला भेटणारी माणसं. हो बडजी वेळ झालेली आहे. जेव्हा नवरा नवरी येईल ना त्याच्यात सोडायचं. आता कोण नाही कोणतरी जायचं हे बघा याच्यासाठी बांधलं, जेव्हा नवरा नवरी येणार ना तेव्हा त्याची ओपनिंग होणार. नाहीतर मग अजून मधून कोण पण जात राहणार ना मांडवातून. हा बघा असं घेतलंय गोंड. हा एक नंबर. आमचा फोटो येतोय का नाही नुसतं आपला नाही दाखवणार ना पूर्ण. हे असं नव्हता बरोबर. बांबूला चीर मारले आणि याच्यात एक नंबर.
त्याला का मोरडा नको. तर बघा हा मान असतो हा न्हाव्याला देतात. ज्याने आता दाढी केली त्याला आपल्यात माकू करणं बोलतात. तारीख शेवटी ठरवलेली सावकाश रस्ते काढता गेला शिफा तली तली म्हणजे काय एक नारळ आहे एक सूर्य आहे ठेवा लागतो. ते कोणासाठी ती नवरा मुलगा त्याची नवऱ्यासाठी असते नवऱ्यासाठी संरक्षण हा संरक्षण है ना? नवऱ्यासाठी संरक्षणासाठी वर तळी ठेवलेली आहे. कशाला तो घाणा वगैरे भरतात ना हा. तेव्हा ती डोक्याच्या नवऱ्याच्या गोष्ट अशी धरायची. ती घाणा भरताना परत आपण काय ते त्याला आपला नीम नेतो तेव्हा हा हा त्याच्यासाठी पण तली उपयोगाला त्याच्यासाठी ना? येतो. तयार केली नाही काय हे बघा ही तळी आहे मगाची जी वर ठेवलेली. चाय जबरदस्त. एक नंबर. काढले 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 मग काय झाले झाले. तुम्ही काही नवरदेवाची आई आहेत आपल्या बाळा त्या नवरदेवाची आई. बघा आमची माणसं चिवडा आणि चायचा आनंद घेतात. तर मित्रांनो आपला हळदीच्या कार्यक्रमाचा आता पहिला भाग झालेला आहे आपला पूर्ण. मस्त जे हळदीचे सकाळचे विधी असतात सर्व ते पूर्ण झालेले आणि आता आम्ही मस्त हां मंडप स्थापना झालेली आहे. आणि आता आम्ही जेवलो आहे मस्तपैकी एक नंबर व्हेज जेवण जबरदस्त जेवलो आणि आता घरी चाललो आहे. चला आता घरी जाऊन आराम करूया आणि बरं संध्याकाळी जो हळदीचा कार्यक्रम असतो तो बघूया.